नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, हळूहळू करत महाराष्ट्रात सुद्धा निवडणुकीचं वातावरण तयार झालेलं आहे आणि ज्या 3 टप्प्यामध्ये राज्यातल्या स्थानिक संस्थांच्या निवडणुका उरकण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले होते. 31 जानेवारीच्या आत हे संपलं पाहिजे. त्याप्रमाणे निवडणूक आयोगाने, महाराष्ट्राच्या निवडणूक आयोगाने, मुख्याधिकाऱ्यांनी जो कार्यक्रम आखला त्यानुसार पहिल्या टप्प्यात ज्या नगरपालिकांच्या निवडणुका आहेत त्या उरकल्या जात आहेत. यानंतर कदाचित जिल्हा परिषद होतील आणि नंतर महापालिका, किंवा आधी महापालिका आणि नंतर जिल्हा परिषद, तालुका पंचायत होईल. पण सांगायचा मुद्दा आज असा आहे की मतदार याद्या, वोट चोरी हा सगळा गदारोळ करण्यामध्ये 2 महिने घालवल्यानंतर सुद्धा आणि बिहार विधानसभेचे निकाल समोर आल्यानंतर सुद्धा महाराष्ट्रातला विरोधी पक्ष हा संपूर्णपणे गाफील आहे. आपल्या कर्माने आपण पराभव कसा ओढवून आणावा याचा एक सुंदर असा पाठ, लेसन बिहारमध्ये राहुल गांधी आणि तेजस्वी यादव यांनी घालून दिलाय. त्यापासून जर काय शिकायचं असेल तर तक्रारी करत, आंदोलनं करत बसण्यापेक्षा आपापल्या मतदारसंघामध्ये आपल्या पक्षाचं जिथे जनमानसात वर्चस्व आहे तिथे जाऊन जास्तीत जास्त मोठ्या संख्येने मतदारांना आपण या निवडणुकीत किती ताकदीने उतरतो हे दाखवणं आणि त्यांना आपल्या बाजूला ओढणं, किंवा प्रत्यक्ष मतदानाचा दिवस येईल त्या दिवशी त्यांना मतदान केंद्रापर्यंत घेऊन जाण्याची जबाबदारी उचलणं हे आज प्रत्येक पक्षाचं काम आहे. आणि फक्त तेवढं काम सोडून सगळेच्या सगळे विरोधी पक्ष, मग उभाठा शिवसेना असेल, मनसे असेल, शरद पवारांचा गट असेल, काँग्रेस पक्ष असेल, किंवा त्यांच्याबरोबर महाविकास आघाडीत सहभागी झालेले सगळे पक्ष आणि नेते असतील, ते मतदारापर्यंत जाणं सोडून बाकी सगळ्या गोष्टी करतायत. आणि म्हणून असं वाटतं की हे आपल्या आणखीन एका दारुण पराभवाच्या तयारीला लागले. मी एवढ्यासाठी सांगतोय की या सगळ्यांचं उद्दिष्ट समान आहे की भाजपला आणि महायुतीला हरवायचंय. पण या स्थानिक संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजप 4 महिने आधीपासून कामाला लागला होता. आणि भाजपच नव्हे तर भाजपच्या सोबत जे महायुतीमध्ये सहभागी झालेले राष्ट्रवादी, अजितदादा आणि शिंदे यांची शिवसेना, हे आणखी 2 पक्ष आहेत, त्यांच्याशी सुद्धा पूर्ण समन्वय साधून भाजपने या स्थानिक निवडणुकांसाठी आपलं प्राथमिक कार्य उरकलेलं आहे. ज्या थंड चित्ताने आणि निरभ्र चेहऱ्याने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि महायुतीचे राज्यातले सर्वात मोठे नेते देवेंद्र फडणवीस पत्रकारांच्या समोर येतात आणि प्रतिक्रिया देतात, ते बघितल्यानंतर लक्षात येतं की त्यांना आगामी निवडणुकीची कुठलीही चिंता दिसत नाही. कारण एव्हरीथिंग इज ऑन इन प्लेस. म्हणजे आपल्याला निवडणुका जिंकण्यासाठी आवश्यक असलेली सगळी तयारी, सगळी साधनं, सगळी माणसं योग्य जागी आहेत याची त्यांना खात्री आहे. आणि ही खात्री कुठून येते मित्रांनो? ज्या वेळेला तुम्ही युद्धात किंवा क्रिकेट किंवा इतर कुठल्याही सामन्यामध्ये उतरता, स्पर्धेमध्ये उतरता, तेव्हा त्यासाठी ज्या बारीक सारीक गोष्टी लागत असतात त्याची पूर्ण तयारी करून जो खेळाडू मैदानात उतरत असतो, त्याच्या तयारीमध्ये किंचितही दोष नसेल तर तो निर्धास्तपणे त्या स्पर्धेची किंवा सामन्याची प्रतीक्षा करत असतो. आणि म्हणूनच महायुती किंवा भाजप हे स्थानिक निवडणुकांच्या स्पर्धेत उतरलेले आहेत. तर त्यांनी जी काय रणनीती आखली आहे त्याची गंध वार्ता सुद्धा विरोधी पक्षांना नाही. आणि म्हणून विरोधी पक्ष पराभूत होणार हे आज मी छाती ठोकपणे सांगतोय. एकच तुम्हाला क्लू देतो की जो नवीन नाहीये, गौप्यस्फोट नाहीये,
तब्बल 2 महिन्यापूर्वी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि महायुतीचे सर्वोच्च नेता देवेंद्र फडणवीस यांनी साफ साफ सांगून टाकलं की आम्ही शक्य असेल तिथे युतीतले पक्ष एकमेकांची जागा वाटप करून युती म्हणून लढू, किंवा कदाचित जिथे शक्य नाही तिथे एकमेकाच्या विरुद्ध सुद्धा लढू. पण एक सूत्र महायुतीतल्या तीनही पक्षांनी पक्क ठरवलेलं आहे की निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर त्या त्या संस्थेमध्ये, महापालिकेमध्ये, जिल्हा परिषदेमध्ये आपल्याला एकत्र येऊन सत्ता काबीज करायची आहे, सत्तेत बसायचं आहे, सत्तेत एकत्र बसायचं आहे. हे जर तिघांनी ठरवलं असेल तर त्यानुसार कुठे कुठे देखाव्याच्या लढती करायच्या, एकमेकाविरुद्ध पण लढायचं, पण एकमेकांना दुखावायचं नाही याची काळजी घेत या निवडणुका क्वचित एकमेकाच्या विरुद्ध किंवा सोबतीने लढायच्या, हे सूत्र आहे. आणि मग ते सूत्र आपण मुंबई महापालिकेच्या बाबतीत बघितलं तर एक गोष्ट लपलेली नाही की भारतीय जनता पक्षाला कुठल्याही परिस्थितीमध्ये मुंबईत भाजपचा महापौर बसवायचा आहे. आणि महापौर बसवायचा असेल तर कदाचित भाजपला स्वबळावर लढावं लागेल, याची तयारी सुद्धा खूप आधीपासून झालेली आहे. पण शक्य नसेल तर मग युतीतल्या पक्षांना सोबत घेऊन लढावं लागेल, याची सुद्धा मानसिक तयारी ठेवलेली आहे. आणि त्यानुसार जे काय माहिती माझ्यापर्यंत आली आहे त्यानुसार, बाकीच्या गोष्टी बाजूला ठेवा, पण मुंबई महापालिका जी देशातल्या 7-8 राज्यांपेक्षा अधिक अर्थसंकल्प असलेली एक स्थानिक स्वराज्य संस्था आहे, तिथे चौरंगी लढती व्हाव्यात अशी भाजपची अपेक्षा आहे, नव्हे भाजपची रणनीती आहे. चौरंगी लढती याचा अर्थ असा होतो की शक्य तितक्या प्रत्येक वॉर्डामध्ये 4-4 उमेदवारांमध्ये अटीतटीची लढत व्हावी आणि कमीत कमी 2 किंवा 3 मतदारसंघामध्ये 2 किंवा 3 उमेदवारांमध्ये अटीतटीची लढत होऊन त्यामध्ये सर्वाधिक मतं आपला उमेदवार मिळवणारा असावा. आणि तो असला तर मग आपण सर्वात मोठा पक्ष म्हणून महापालिकेत निवडून येऊ शकतो. या एका समीकरणाच्या आधारावर भाजपने आपली सगळी रणनीती आखलेली आहे. कुठच्या समाजाची लोकसंख्या किती आहे, मराठी किती आहे, अमराठी किती आहे, उत्तर भारतीय किती आहे, गुजराती मारवाडी किती आहे, हे सगळे आकडे जे दाखवतात ते शुद्ध मूर्ख आहेत. कारण भाजपची रणनीती त्यावर आधारलेली नाही. भाजपची रणनीती ह्या मुंबईभर पसरलेल्या वेगवेगळ्या समाजाच्या मतदारांची अगदी मायक्रो लेव्हलवर एकेका पानावर असलेले मतदार, मतदार यादी याच्या आधारावर रणनीती आखलेली आहे. आणि ती रणनीती इतकी सरळ सरळ साफ आहे की 227 पैकी कमीत कमी 150 मुंबई महापालिकेच्या वॉर्डामध्ये भारतीय जनता पक्षाला आपला उमेदवार सर्वाधिक मतं मिळवणारा बनवायचा आहे. आता यामध्ये एक लक्षात घ्या की 8 वर्षापूर्वी झालेल्या निवडणुकीमध्ये 82 किंवा 80 जागी भाजपचा उमेदवार हा सर्वाधिक मतं मिळवणारा म्हणून नगरसेवक झालेला आहे. त्या 80 जागा आपल्यासाठी सोप्या आहेत हे भाजपचं गृहीत आहे, पण तरीही त्यामध्ये कमीत कमी 50 जागा अशा आहेत की त्या 50 जागी कुठल्याही परिस्थितीत कुठलीही युती आघाडी भाजपच्या उमेदवाराला हरवू शकत नाही, याविषयी भाजपने खातरजमा करून घेतलेली आहे. एकदा हे 50 बाजूला काढले तर भाजपला आणखीन 100 वॉर्डामध्ये जी निर्विवाद सर्वोच्च मतं मिळवण्याची मजल मारायची आहे, त्या दृष्टीने भाजपने आपली रणनीती आणि तयारी केलेली आहे. आणि ही तयारी करताना भाजपच्या लक्षात एक गोष्ट आली आहे की जर मुंबई महापालिकेमध्ये चौरंगी लढती झाल्या तर सहजगत्या 125 ते 150 वॉर्डामध्ये भाजपचा उमेदवार नगरसेवक म्हणून निवडून येऊ शकतो.
आणि मग हे करताना आपल्या युतीमध्ये असलेले एकनाथ शिंदे किंवा अजितदादा पवार यांची उमेदवार सुद्धा आपल्या विरोधात उभे राहिले तरी हरकत नाही. काही ठिकाणी वरकरणी लढताना दाखवायचं, पण एकमेकांना मदत करायची. आणि महायुतीतल्या तीनही पक्षांनी मिळून मुंबई महापालिकेच्या सभागृहामध्ये 227 पैकी 170-75 पर्यंत पल्ला तिघांच्या बेरजेचा झाला पाहिजे, हे समीकरण आखलेलं आहे. आणि त्यासाठी सगळ्यात मोठी गरज काय असेल तर युती म्हणून लढण्यापेक्षा चौरंगी लढती व्हाव्यात. तर चौरंगी लढती कशा होतील याचा विचार करा, मग तुमच्या लक्षात येईल मी काय रणनीती सांगतोय ते. चौरंगी लढती याचा अर्थ सरळ सरळ भाजपने सगळ्याच्या सगळ्या जागा लढवायच्या. कदाचित त्यामध्ये मुंबईत दुबळा असलेला अजितदादांचा पक्ष त्याला सोबत घेऊन एक 5-25 जागा त्यांना सोडल्या तर 200 पेक्षा अधिक जागा भाजपने लढवायच्या. एकनाथ शिंदे यांचं ठाणे जिल्ह्यामध्ये MMRDA मध्ये कितीही वर्चस्व असलं तरी मुंबईत शिंदेची शिवसेना दुबळी आहे. तिथे युती होत असेल तर त्यांना 60-70 वर भागवायचं आणि उरलेल्या जागा आपल्याकडे घ्यायच्या. आणि होत नसेल तर त्यांनीही 100-125 जागा लढवाव्यात. म्हणजे आपोआपच दुरंगी लढती युतीतल्याच उमेदवारात होतात. म्हणजेच भाजपचा उमेदवार पडला तरी एकनाथ शिंदेचा यावा आणि शिंदेचा पडला तरी भाजपचा निवडून यावा. पण मग बाकीच्यांची वर्णी तिथे लागता कामा नये. म्हणजे कमीत कमी 250-180 वॉर्ड हे असे असले पाहिजेत की तिथे शिंदे किंवा भाजप यांचाच उमेदवार आला पाहिजे सोबत असताना किंवा एकमेकाविरुद्ध लढताना. आता हे झाले दोन, म्हणजे दुरंगी लढती. तिरंगी लढती याचा अर्थ आज भाजपचं गृहीत असं आहे की राज ठाकरेमुळे काँग्रेस जर उबाठा शिवसेनेच्या सोबत जाणार नसेल तर ठाकरे बंधू ही तिसरी फळी तयार होते. त्यामुळे ठाकरे बंधूंनी आपल्या परीने दोघांनी सोबत येऊन मुंबईच्या सगळ्या जागा लढवल्या तर मग शिंदे सेना, भाजप आणि तिसरा गट हा उबाठा किंवा ठाकरे बंधूंचा होतो. मग उरलेला चौथा गट हा शरद पवार आणि काँग्रेस यांचा मिळून होतो. आणि काँग्रेसचं बरोबर आहे, काँग्रेसला उबाठा शिवसेनेबरोबर गेल्यानंतर गेल्या वेळच्या जागा सुद्धा टिकवता येणार नाही. त्यामुळे या पूर्वीच्या निवडणुकीमध्ये जसं राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र लढले होते तसे काँग्रेस आणि शरद पवार गट ही चौथी फळी असणार. त्यामुळे शक्यतो मुंबईमध्ये भाजप आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना हे एकमेकाविरुद्ध अनेक वॉर्डात लढताना दिसतील. मी दिसतील असं म्हणतोय, पण त्यांचं गुपचूप एक मिलीभगत अशी असणार की जिथे तुमचा स्ट्रॉंग आहे तिथे दाखवायसाठी आमचा उमेदवार असेल, पण जो जिंकणार तो तुमचा किंवा आमचा असला पाहिजे. त्यामुळे दाखवायला एक गट उमेदवार उभा करेल पण मतांचा बोजा हा पलीकडे टाकेल. त्यामुळे पलीकडचा निवडून येईल किंवा अलीकडचा निवडून येईल. तेव्हा भाजपला चौरंगी लढती पाहिजे आहेत. आणि चौरंगी लढती याचा अर्थ साफ आहे की ठाकरे बंधू एकत्र लढणार आणि त्यांची ताकद जोरदार असल्यामुळे काँग्रेसनी त्यांच्यापासून विरुद्ध लढावं. महाविकास आघाडी म्हणून लढण्यापेक्षा मुंबईमध्ये ठाकरे बंधू यांचंच एक फळी उभी राहिली तर ती भाजपला आणि महायुतीला लाभदायक असेल. एकनाथ शिंदे यांनी मनापासून एक गोष्ट स्वीकारलेली आहे, आपला बालेकिल्ला ठाणे आणि डोंबिवली कल्याण हा टिकवायचा आहे. त्यासमोर मुंबई महत्वाची नाही. ठाणे डोंबिवली कल्याण मध्ये जर शिंदेना फटका बसला तर तो आपोआप मुंबईपर्यंत दणका होऊ शकतो. म्हणून मुंबईमध्ये थोडं बॅकफुटवर जायचं
पण कल्याण डोंबिवली ठाणे आपल्याकडे ठेवायचं, हा आज तुमच्या एकनाथ शिंदे यांचा डाव आहे किंवा काय म्हणाल रणनीती आहे. आणि भाजपला कल्याण डोंबिवलीत शिंदे यांच्या बरोबरीने जाण्या इतका दुसरा नंबर आला तरी हरकत नाही. पण कुठल्याही परिस्थितीत देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईमध्ये भाजपचा महापौर असलाच पाहिजे, यासाठी भाजप आग्रही आहे. आणि तो आग्रह सत्यामध्ये उतरवायचा असेल तर चौरंगी लढत हा त्यातला सगळ्यात मोठा लाभदायक मार्ग असतो. म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादी हे चौथ्या क्रमांकावर जातील, ठाकरे बंधू तिसऱ्या क्रमांकावर येतील, किंवा एकनाथ शिंदे आणि ठाकरे बंधू यांच्यामध्ये दुसऱ्या किंवा तिसऱ्या क्रमांकाची लढत असेल आणि एक नंबरला आपोआप भारतीय जनता पक्ष येतो. महापालिकेच्या सभागृहामध्ये सर्वाधिक मोठा पक्ष भाजप झाला तर त्याचा महापौर आपोआप होऊन जातो. आणि त्याच्यापेक्षाही मोठी गोष्ट अशी आहे की 100चा आकडा जर या सगळ्या समीकरणातून आणि रणनीतीतून भाजपने पार केला तर भाजपचा महापौर ही काळ्या दगडावरची रेघ ठरते. पण ते साध्य करायचं असेल तर कमी अधिक प्रमाणामध्ये मुंबईत शक्यतो अधिकाधिक वॉर्डामध्ये तिरंगी किंवा चौरंगी लढती झाल्या पाहिजेत. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, मी जेव्हा तिरंगी किंवा चौरंगी म्हणतोय त्यामध्ये मी बंडखोर आणि अपक्ष असे आपापल्या वॉर्डातले जे दांडगे उमेदवार असतात त्यांना हिशोबात धरलेलं नाही. तसं म्हटलं तर मग चौरंगी आणि पंचरंगी निवडणुका अपरिहार्य होऊन जातात. ज्या ज्या वॉर्डामध्ये स्ट्रॉंग उमेदवार आहे पण त्याला कुठल्याही पक्षाकडून उमेदवारी मिळालेली नाही, तर तो सुद्धा शड्डू ठोकून मैदानात उतरणार आहे. मग तो उबाठा शिवसेनेचा असेल, एकनाथ शिंदेचा असेल, भाजपचा असेल किंवा काँग्रेस किंवा शरद पवार गटाचा असेल. आणि असा एक दांडगा अपक्ष किंवा तुमचा काही ठिकाणी ओवायसी असेल, काही ठिकाणी समाजवादी पक्षाचा असेल, अशा साधारणतः 25-27 जागा मुंबईत निघू शकतात की जिथे ओवायसी, समाजवादी किंवा त्या त्या वॉर्डातला एक अत्यंत बाहुबली किंवा तगडा उमेदवार असा धरला तर 27 ते 30 जागा वॉर्ड असे आहेत की तिथे या 4-6 प्रमुख पक्षांच्या पलीकडचा एक उमेदवार असेल. आणि तो गृहीत धरला तर मुंबई महापालिकेच्या निवडणुका या कदाचित 150 पेक्षा अधिक जागी पंचरंगी सुद्धा होऊ शकतात, चौरंगी तर होणारच. आणि भाजपची तीच तर रणनीती आहे. भाजपला बाकी महाराष्ट्राच्या इतर महापालिकांमध्ये किंवा जिल्हा परिषद तालुका पंचायतीमध्ये जे काय होतंय त्याविषयी जितकी चिंता नाही तितकी मुंबई महापालिकेमध्ये भाजपचा भगवा फडकणं आणि भाजपचा महापौर मुंबईत बसणं ही भाजपसाठी अगत्याची गोष्ट आहे. आणि दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्यासाठी सुद्धा हा सगळ्यात प्रतिष्ठेचा विषय आहे. मुंबई महापालिकेमध्ये शिवसेनेचा म्हणजे उबाठा शिवसेनेचा ठाकरे परिवाराचा महापौर नसेल तर मग उद्धव ठाकरे यांची महाराष्ट्राच्या आणि मुंबईच्या नव्हे देशाच्या राजकारणातली सद्दी संपली असा अर्थ लावला जाईल. आणि तेच भाजपचं आजचं सगळ्यात मोठं उद्दिष्ट आहे. 1 मे 2022 सोमय्या ग्राउंडवर देवेंद्र फडणवीस काय म्हणाले होते लक्षात ठेवा. तुम्ही म्हणजे मराठी माणूस नाही, तुम्ही म्हणजे मुंबई नाही, उद्धव ठाकरे म्हणजे मुंबई नाही, उद्धव ठाकरे म्हणजे मराठी अस्मिता नाही. ते जे वक्तव्य आहे ते सत्यात उतरवण्यासाठी मुंबईमध्ये भारतीय जनता पक्षाचा महापौर बसवणं हे उद्धव ठाकरेंवर नियतीने उगवलेला सूड असेल. तो फक्त भाजपच्या हातून किंवा महायुतीच्या हातून उगवला जाईल. आणि त्यासाठी
भाजपची रणनीती मुंबई महापालिकेसाठी चौरंगी लढती अशी आहे आणि योगायोग असा की काँग्रेस ते हर्षवर्धन सकपाळ, वर्षा गायकवाड, भाई जगताप किंवा उद्धव ठाकरे, राज ठाकरे त्यांचे सहयोगी हे आपापल्या परीने भाजपच्या चौरंगी लढतीच्या रणनीतीला मदत ठरतील अशी वक्तव्य करतायत, भूमिका घेतायत, त्यावरून काही ती अगदी वादावादी करतायत. भाजपची रणनीती समजून घ्या, मग तुम्हाला बाकीची आकडेवारी ही किती दुय्यम आणि निरर्थक आहे ते आपोआप कळेल. मी आता थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.